व्हेज मंचुरियन हा पदार्थ जवळपास सर्वांचा आवडीचा झालेला आहे. लहानच काय तर मोठेसुद्धा हा पदार्थ खूप आवडीने खाऊ लागले आणि हा पदार्थ बाहेर खायला जायची काहीच गरज नाही. तुम्ही घरच्या घरी सोप्या पद्धतीने हा पदार्थ तयार करू शकता. अगदी सहज कोणालाही जमेल अशी पद्धत तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे मंडळी. तुम्हाला जेव्हा व्हेज मंचुरियन खायची इच्छा झाली तेव्हा तुम्ही घरच्या घरी झटपट असा हा तयार करू शकता. चला रेसिपीला सुरुवात करूया. एक पत्ता गोबी घेतलेली आहे, एक गट्टू आणि तो आपण आता अर्धा कट करून घेऊया. तुम्हाला किती प्रमाणात बनवायचं ते प्रमाणे तुम्ही घेऊ शकता. मी कट करून घेते आहे आणि याचा अर्धा भाग घेतलेला आहे मी. आता बारीक किसणीने हा किसून घेऊया. तुम्हाला बारीक कापायचं असेल तर तुम्ही बारीक कापू शकता, पण अगदी आपल्याला बारीक हवा आहे अशा प्रकारे किसून घ्यायचा आहे आपल्याला. बारीक किसल्यामुळे एकदम कुरकुरीत असे आपले मंचुरियन तयार होतात. अशा पद्धतीने मी हा किसून घेतलेला आहे आणि आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. आणि यामधलं पाणी तुम्ही पिळून घेऊ शकता तुम्हाला हवं असेल तर, आणि तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही धुवूनसुद्धा घेऊ शकता. मी तसाच घेतलेला आहे आणि त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे आणि आलं लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट घेतलेली आहे चवीनुसार. आणि त्यामध्ये टाकायचं आहे 2 वाट्या कॉर्नफ्लॉवर. तुम्ही पाहू शकता 2 वाट्या घेतलेला आहे, छोटी वाटी भरून. यामध्ये आपण थोडंसं अजून लाल तिखट टाकूया आणि थोडासा गरम मसाला टाकायचा आहे आणि चवीनुसार मीठ. तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता. आपण हिरवी मिरचीची पेस्टसुद्धा टाकलेली आहे आणि लाल तिखटसुद्धा टाकलेलं आहे. आणि हे सर्व साहित्य आपण एकदा मिक्स करून घेऊया. याच्यामध्ये पाणी टाकायची अजिबात गरज नाही आपल्याला. जे गोबीचं पाणी असतं तेच पाण्यामध्ये आपलं भिजवणं होतं. अजिबात पाणी वापरायचं नाही आपल्याला. यामध्ये छान असं आपल्याला मिक्स करत राहायचं आहे. मिठामुळे याला पाणी सुटतं, आपोआप हे थोडंसं ओलं होतं. अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता छान असं भिजवलं गेलेलं आहे. पाण्याचा वापर अजिबात केला नाही यामध्ये. मळून घ्यायचं आहे, असं भिजवत राहायचं आहे म्हणजे आपोआप असं मिश्रण हे ओलं होतं. आता आपलं हे भिजून झालेलं आहे. इकडे तेलसुद्धा मी ठेवलेलं होतं गरम करायला आणि याचे छोटे छोटे गोळे बनवून घेतलेले आहे मी. अशा पद्धतीने तुम्ही डायरेक्टसुद्धा टाकू शकता, पण असा आकार गोल येतो त्याच्यामुळे बनवून घेतलेले आहे मी. आणि यामध्ये सोडायचे आहे तेलामध्ये जेवढे बसतील तेवढे आणि खमंग असे लो फ्लेमवर आपल्याला तळून घ्यायचे आहे. थोडेसे वरती आल्यानंतरच आपण हे पलटी करून घेऊया आणि खमंग असे मंचुरियन आपले तळून घेऊया. याचा थोडासा ब्राऊन कलर होईपर्यंत आपण तळायचे आहे मंडळी. खूप छान होतात, एकदम कुरकुरीत आपण घरच्या घरी तयार करू शकतो. आता तुम्ही पाहू शकता याचा थोडासा ब्राऊन कलर झालेला आहे. आपण हे काढून घेऊया. आता आपण ग्रेव्हीची तयारी करूया. इकडे पॅन ठेवलेला आहे गरम करायला. त्यामध्ये आपण टाकूया थोडंसं तेल. खूप जास्त तेल नाही वापरायचं यामध्ये आपल्याला. आणि तेल छान असं गरम झालेलं आहे. यामध्ये थोडासा लसूण टाकून घेऊया. लसूण मी असा कट करून घेतलेला आहे आणि थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपण तेलामध्ये परतायचं आहे. एक छोटा कांदा त्यामध्ये टाकलेला आहे आणि याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण परतून घेऊया कांदासुद्धा. कांद्याचा कलर थोडासा चेंज झालेला आहे. आता यामध्ये आपण टाकूया कांद्याची पात. तुमच्याकडे असेल तर टाका, नसेल तर नाही टाकली तरी चालेल, पण कांद्याच्या पातीमुळे खूप छान अशी चव येते मंचुरियनला आपल्या. आणि हे पदार्थ छान असे आपण भाजून घेऊया. लो फ्लेमवर आपल्याला याचा कच्चेपणा जाईपर्यंत छान परतून घ्यायचे आहे. तुम्ही पाहू शकता कांद्याची पात खूप छान भाजली गेलेली आहे. आपण किती टाकली होती आणि खूप कमी अशी झालेली आहे. त्यामध्ये शिमला मिरची टाकून घेतली आहे कट करून आणि ही सुद्धा आपण यामध्ये छान अशी फ्राय करायची. यामध्ये टाकूया आपण चवीनुसार मीठ आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि पुन्हा एकदा आपण मिक्स करून घेऊया. कोथिंबीर यामध्ये खूप छान लागते असं परतल्यानंतर. तुम्ही वरतूनसुद्धा टाकू शकता. आता हे पदार्थ छान असे फ्राय झालेले आहे यामध्ये. आणि आता आपण टाकूया सोया सॉस आणि रेड चिली सॉस टाकायचा आहे. तुमच्याकडे टोमॅटो सॉस असेल तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकता. आणि कॉर्नफ्लॉवरचं पाणी केलेलं आहे मी तयार. एका वाटीमध्ये 2 चम्मच घेऊन त्यामध्ये पाणी टाकून मिश्रण असं एकजीव केलेलं आहे आणि ते यामध्ये टाकलेलं आहे. यामुळे घट्टसरपणा येतो आपल्या ग्रेव्हीला. आणि छान असं मिक्स करायचं आणि पाहू शकता तुम्ही कलर किती छान आलेला आहे याला. आणि यामध्ये तुम्हाला हवं तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता. तुम्हाला कितपत घट्ट किंवा पातळ आवडते त्याप्रमाणे. 2 ते 3 मिनटे आपण असं हे यामध्ये मिक्स करून घेऊया आणि थोडंसं यामध्ये आपण पाणी टाकूया. हे थंड झाल्यानंतर घट्ट होतं, त्यामुळे आपण यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे. मी आधी थोडंसं टाकलेलं होतं, अजून थोडंसं टाकलेलं आहे आणि पुन्हा मिक्स करून घेऊया. ही ग्रेव्ही आपली छान अशी शिजलेली आहे. आता यामध्ये आपण ही मंचुरियन तळून घेतलेले ते सर्व टाकूया आणि पुन्हा एकदा मिक्स करूया. छान असे आपल्या या ग्रेव्हीमध्ये हे मिक्स झालेले आहे. आता गॅस बंद केला तरी चालेल. आता लगेच आपण एका डिशमध्ये हे मंचुरियन काढून घेऊया आणि तयार आहे आपले मस्त घरच्या घरी व्हेज मंचुरियन.
तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने तयार करून बघा मंडळी, आणि तुम्हालाही आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. यावरतून थोडीशी कांद्याची पात टाकते, खूप छान दिसते दिसायला. आणि तयार आहे आपले मस्त एकदम टेस्टी असे अगदी गाड्यावर मिळतात तसे व्हेज मंचुरियन. मंडळी, तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि इथपर्यंत आलाच आहात तर एक रेसिपीला लाईकसुद्धा करून जा. आणि आजची रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. भेटूया अशाच मस्त टेस्टी चटपटीत भन्नाट रेसिपीमध्ये. बाय बाय मंडळी.